तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का? मागील 2 ते 3 वर्षात आपण पाहिलं असेल की योग्य वेळी आपण खते, फवारणी, पाणी व्यवस्थापन करूनही पिकाचं उत्पादन हे कमीच होत आहे. याचं कारण काय असावं? आपण शेतात एवढी मेहनत करूनही म्हणावे तसे उत्पादन येत नाही. मग एवढे सर्व केल्यावरती गोष्ट येते आपल्या मातीवर. ज्या मातीतून आपण पीक घेतो त्या मातीचं आरोग्य कसे आहे हे आपण कधी तपासले आहे का? जर याचे तुमच्याकडे उत्तर नाही असेल तर आपल्याला अवश्य माती परीक्षण करणे गरजेचे आहे. सर्वात आधी माती परीक्षणाचे फायदे काय होतात ते पाहू. खतांचा योग्य वापर. माती परीक्षणाद्वारे आपल्याला मातीतील पोषक तत्वांची जसे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, सूक्ष्म पोषक तत्वे यांची कमतरता यांचे किती प्रमाण आहे हे समजते. यामुळे आपण फक्त आवश्यक तेवढ्याच खतांचा वापर करतो, ज्यामुळे खर्च वाचतो आणि मातीचं नुकसान टाळता येतं. मातीचा पीएच आणि त्याचे व्यवस्थापन. मातीचा पीएच हा पिकांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. आदर्श पीएच आपण 6 ते 7 दरम्यान असतो. जर पीएच कमी किंवा जास्त असेल तर त्यानुसार चुना किंवा जिप्सम आणि सेंद्रिय खतांचा वापर करून आपल्या जमिनीचा पीएच सुधारू शकतो. योग्य पिकाची निवड. माती परीक्षणातून मातीचा पोत, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण आणि पोषक तत्वांचा समतोल समजतो. यामुळे आपण आपल्या मातीत जे पीक अनुकूल आहे तेच पीक आपण निवडू शकतो, ज्यामुळे आपलं उत्पादन वाढतं. मातीचा सेंद्रिय कर्ब सुधारतो. माती परीक्षणातून मिळालेल्या माहितीच्या आधारे सेंद्रिय खत जसे कंपोस्ट, शेणखत आणि योग्य पीक पद्धतीचा अवलंब केल्यास मातीचे सेंद्रिय कर्ब सुधारते. यामुळे माती दीर्घकाळ सुपीक राहते आणि आपल्या उत्पादनात सातत्याने वाढ होत राहते. आर्थिक बचत. माती परीक्षणामुळे फक्त ज्या खतांची गरज आहे तीच खते आपण वापरतो, ज्यामुळे अनावश्यक खतांचा खर्च हा कमी होतो आणि आपल्या शेतकऱ्यांचा नफाच वाढतो. मातीचा नमुना घेताना या ठिकाणापासून माती घेऊ नये. झाडाच्या सावलीखालील माती, जनावरं बांधण्याची जागा जसे गोठा, शेणखत साठवलेली जागा, पाणी साचलेली जागा जिथे माती खूप ओली असते तिथं, शेताच्या एखाद्या भागात आपण रासायनिक खते किंवा चुना एखाद्या भागात असाच टाकलेला असते तर ते जागा. आता मातीचा नमुना कसा घ्यावा? आपल्या शेतात झिगझॅग पद्धतीने 10 ते 15 ठिकाणावरून माती घ्या. जसे तुम्ही फोटोमध्ये पाहत आहात त्याचप्रमाणे एका एकरासाठी जर आपण 10 ते 15 ठिकाणी अशी नमुने घेऊ शकतो आणि मोठ्या शेतासाठी प्रत्येक एकरातून 8 ते 10 नमुने असे प्रकारे घेऊ शकतो आपण. माती खणण्यासाठी लोखंडी अवजार जसे फावळं, विळा या प्रकारचे अवजारे शक्यतोवर टाळा. त्यापेक्षा आपण लाकडी खुंट जे असतात तुरीचे तसे वापरू शकतो आपण, किंवा लाकडी काडी सुद्धा वापरू शकतो. फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे असा व्ही आकाराचा खड्डा खणून माती घ्या. जसे आपल्याला फोटोमध्ये दिसत आहे त्याचप्रमाणे प्रत्येक ठिकाणी 6 ते 10 इंच खोल असा व्ही आकाराचा गड्डा खणून ही सर्व नमुने गोळा केलेली माती एका कापडावर ठेवून ही संपूर्णपणे चांगली मिक्स करून घ्यायची आणि नंतर ती एका बॅगमध्ये भरून ठेवायची. जर माती ओली असेल तर सूर्यप्रकाशात ठेवू नका, त्यापेक्षा सावलीत वाळवा. या मिसळलेल्या मातीमधून सुमारे अर्धा किलो माती म्हणजे स्वच्छ पिशवीत भरावी आणि नंतर त्याला पॅक करा. त्यावर आपल्या शेतकऱ्याचे नाव, शेतीचा पत्ता, आपला गट नंबर, सर्वे नंबर आणि आधी आपण कोणते त्या जमिनीत पीक घेतलेलं आहे त्याविषयी थोडी माहिती आणि कोणते खतं टाकले याविषयी थोडं लिहायचं. मातीचा नमुना जवळच्या कृषी विज्ञान केंद्र KVK किंवा कृषी विद्यापीठ जर यामध्ये पाठवणे शक्य असेल तर आपण नक्कीच देऊ शकता, किंवा खाजगी माती प्रशिक्षण प्रयोगशाळेत देखील आपण माती परीक्षण करून घेऊ शकतो. बऱ्याच ठिकाणी हे परीक्षण मोफत किंवा कमी खर्चात केल्या जाते. आता माती परीक्षणाचा अहवाल आल्यानंतर हा अहवाल कमीत कमी 6 ते 15 दिवसात आपल्याला मोबाईलवर मिळतो. यामध्ये आपल्याला मातीचा पीएच किती आहे, आपल्या जमिनीत सेंद्रिय कर्बाचं प्रमाण किती आहे, पोषक तत्वांची कोणती कमतरता आहे किंवा कोणते पोषक तत्व हे जास्त प्रमाणात आहेत याविषयी त्यामध्ये सर्व माहिती दिलेली असते आणि त्यामध्ये प्रत्येक पिकांविषयी जे आपल्या जमिनीमध्ये येतात चांगल्या प्रकारे त्याविषयी सांगितलेले असतात. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतकऱ्यांचे मातीशी असलेले हे अतूट नाते आणखीन चांगले ठेवण्यासाठी, म्हणजे जसे आपल्या आजोबापासून, नंतर आपल्या वडिलापासून, नंतर आपण आणि नंतर जे नवीन पिढी येणार आहे त्यांच्यापर्यंतही आपली माती ही सुपीक ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. कारण बऱ्याच ठिकाणी आता तुम्ही पाहत आहात की जमीन ही नापीक झालेली आहे, जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा खूप कमी आहे. म्हणून त्यामध्ये आपल्याला जेवढे होईल तेवढे रासायनिक खताचा वापर थोडा कमी करून त्यामध्ये
नैसर्गिक जैविक खतांचा वापर आपल्याला वाढवा लागेल. तेव्हाच आपली माती ही समृद्ध बनेल आणि तेव्हाच आपण आपल्या पुढच्या पिढीला आपण सुपीक जमीन देऊ शकतो. आणि मग वाट कशाला पाहता, आजच मातीचा नमुना घ्या आणि आपल्या शेतीला समृद्ध करा.